तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांचा शुद्ध पवित्र सद्धम्म आणि या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघास त्रिवार अभिवादन करतो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी भुसावळ या शहरामध्ये त्रिमूर्ती नगरमध्ये भालशंकर परिवारात, वरणगाव रोड त्रिमूर्ती नगर, भालशंकर परिवारामध्ये आजचा हा धम्मसंस्कार आपण संपन्न करीत आहोत. या धम्मसंस्काराच्या निमित्ताने माझ्या समवेत उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो आणि आपण सर्व धम्म उपासक उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांप्रती अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो. विशेष करून भालशंकर परिवार की ज्यांच्या या निवासस्थानी भालशंकर परिवारामध्ये आजचा जो धम्मसंस्कार आपण संपन्न करीत आहोत, तर असे भालशंकर परिवार, भालशंकर साहेब, त्यांचा संपूर्ण परिवार, ताई, संपूर्ण भालशंकर परिवार, आपल्या संपूर्ण परिवाराप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना आणि मंगल आशीष या ठिकाणी अर्पण करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. उपस्थितांनो, आपण सर्व स्वतःला सुखी बनविण्याचा नित्यनियमाने प्रयत्न करतो. कारण ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी करीत आहोत हे सर्व करण्यामागचा उद्देश सुद्धा हाच आहे की माझं जीवन हे सुखी व्हावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं दुःख होऊ नये, माझ्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा दुःखद प्रसंग येऊ नये, किंवा दुःखद प्रसंग जरी आला असेल तरी त्या दुःखद प्रसंगातून मी लवकरात लवकर बाहेर निघून मी सुखी जीवन मला जगता यावं, याकरिता प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठेतरी स्वतःचा आधार शोधण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठेतरी स्वतःला सुखी बनविण्याच्या मार्गाचा शोध घेत असतो. आणि आपण पाहतो की या पृथ्वीवर जन्मास येणारा प्रत्येक व्यक्ती, तुम्ही, मी, म्हणजे संसारी असो की संन्याशी असो, श्रीमंत असो की गरीब असो, प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुखी बनविण्याच्या प्रयत्नामध्ये धडपड करताना आपण पाहतो. प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुखी बनवण्यासाठी मार्ग शोधत असतो की कोणत्या मार्गाने जाऊन मला सुख प्राप्त करता येईल. मग तो गरीब असो की श्रीमंत असो, आपण पाहतो की टाटा, बिर्ला, अंबानी या गडगंज संपत्ती असणाऱ्या श्रीमंत लोकही त्यांच्या मंदिरामध्ये जातात, त्यांच्या देवांना हात जोडतात आणि हात जोडून साकडे घालतात की आम्हाला सुखी ठेव, आम्हाला सुखी ठेव. तर कदाचित त्यांना पण माहिती आहे की आपल्याकडे एवढा भरमसाठ पैसा, धन, दौलत असूनही ज्याला प्रॉपर, ज्याला हॅपीनेस म्हणतात, ज्याला सुख म्हणतात, जीवनाचं खरं सुख, ते खरं सुख या धन, दौलत, गाडी, बंगला, बँक बॅलेन्स, नोकर चाकर यामध्ये नाहीये. या भौतिक सुख साधनांमध्ये ज्याला आपण म्हणतो परमनंट सुख किंवा अल्टिमेट हॅपीनेस, परमोच्च सुख, ते या गोष्टींमध्ये नाही आहे. ही गोष्ट त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आणि म्हणूनच ते जरी भौतिक सुख साधनांनी युक्त असले पण तरी सुद्धा न चुकता ते त्यांच्या मंदिरामध्ये जातात, त्यांच्या पूजास्थळी जातात, त्यांच्या देवांना, ईश्वरांना हात जोडतात, साकडे घालतात की मला सुखी ठेव, मला सुख दे. आहे की नाही? आपण पाहतो असं. मग एक गरीब जरी असेल तो सुद्धा, जरी त्याच्याकडे पैसा नाही आहे, त्याच्याकडे पैसा नाही आहे, भौतिक सुख साधन नाही आहे, पण तो सुद्धा त्याची श्रद्धा ज्या देवावरती आहे, ईश्वरावरती आहे, त्या ज्या कोणत्या धर्मावरती आहे, ज्या मार्गावरती आहे, तो त्याच्या पद्धतीने साकडे घालतो, हात जोडतो, विनंती करतो की मला सुखी ठेव. प्रत्येक व्यक्ती सुखाच्या मागे लागलेला आहे. परंतु तरी सुद्धा अजूनही लोकांना या मानवी जीवनामध्ये खरं सुख कशामध्ये आहे हे समजलेलं नाहीये. म्हणजे आपण पाहतो की सुखी माणूस कोणाला म्हणतात? आज
सुखी माणूस कोणाला म्हणतात? तर आपण या सध्याच्या या काळामध्ये पाहतो की ज्याच्याकडे राहायला छान बंगला आहे, फिरायला गाडी आहे, छान छान कपडे घालतो, मोटर गाड्या आहेत, पैसा आहे, धनदौलत आहे, सगळ्या प्रकारच्या सुख साधनांनी युक्त आहे, तर आपण काय म्हणतो? अरे वाह, काय सुखी माणूस आहे हो तो, असं म्हणतो ना आपण. तो माणूस काय सुखी माणूस आहे हो. कशामुळे म्हणतो? म्हणजे आपण सुखी माणसाची अशी व्याख्या, अशी डेफिनेशन केलेली आहे की ज्याच्याकडे सगळ्या प्रकारच्या भौतिक गोष्टी आहेत, गाडी, बंगला, बँक बॅलन्स, या सगळ्या गोष्टी आहेत, तर आपण डेफिनेशन केलेली आहे की असा व्यक्ती कोण आहे? असा व्यक्ती सुखी आहे. परंतु मला सांगा, असा व्यक्ती खरोखरच परमनंट सुखी असतो का? असा व्यक्ती परमनंट सुखी असतो का? त्याने ज्या काही गोष्टी प्राप्त केलेल्या आहे किंवा आपण ज्या गोष्टी प्राप्त करतो त्याही गोष्टी परमनंट नाही आहेत ना. जसं उदाहरणार्थ, तुम्ही घर बांधलं, घर हे परमनंट आहे का? नाही आहे. तुम्ही कितीही मजबूत घर बांधा, किती मजबूत बांधा, जास्तीत जास्त 100 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष घर राहते, नंतर त्या घराला भेगा पडतात, ते घर पडते. बरोबर आहे की नाही? तुम्ही कितीही चांगले महागडे कपडे घाला, कितीही महागाचे कपडे घाला, तुम्ही जगातले सर्वात उच्च कपडे घाला, किती जरी महागाचे कपडे असतील, त्या कपड्यांची पण व्हॅलिडिटी असते, ते पण परमनंट नाही आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 5, 10, 15 वर्ष राहतील आणि ते कपडे जीर्ण होतील, ते कपडे फाटतील, जुने होतील, ते कपडे तुम्ही पुन्हा वापरू शकत नाहीये, आहे की नाही? किंवा तुम्ही गाडी घ्या, गाडी सुद्धा परमनंट नाहीये. आरटीओ वाले सुद्धा 15 वर्षाचं, 10 का 15 वर्षाचं देतात, नंतर आरआर पण कधी कधी होत नाही. कोणतीही भौतिक गोष्ट घ्या, कोणतीही, ही गोष्ट परमनंट नाहीये. ही सुख देणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी परमनंट नाहीये. इव्हन पैसा सुद्धा परमनंट आहे का? पैसा परमनंट आहे का? नाहीये. आपण कमावलेला पैसा सुद्धा हा परमनंट नाहीये. आणि जरी पैसा आपल्याकडे भरपूर असेल, हा पैसा केवळ आपल्याला तात्पुरतं सुख देतो, ज्याला परमनंट हॅपीनेस म्हणतात. म्हणजे चिरकालपर्यंत टिकणारं, कधीही न संपणारं, कधीही कमी न होणारं, ते तुमच्याकडून कोणी चोरून घेऊ शकत नाही, ते तुमच्याकडून कोणी लुटून देऊ शकत नाही. हे जे सुख आहे, या सुखाला म्हणतात इनर पीस, म्हणजे आंतरिक शांती, मनाचं सुख. याला आध्यात्मिक सुख असंही म्हणतात. म्हणजे कोणतं सुख? आध्यात्मिक सुख म्हणजे काय? तर आपलं जे मन आहे, या मनाला सुखी ठेवणं, जे मनाला शांत बनवणं, मनाला संयमी बनवणं, याला इनर पीस म्हणतात, आंतरिक शांती म्हणतात. हीच शांती लोकांना अजूनपर्यंत समजलेली नाहीये. हेच परमनंट टिकणारं सुख अजूनपर्यंत लोकांना समजलेलं नाहीये. लोक जे परमनंट नाही त्याच्या मागे धावपळ करतात, पण जे परमनंट आहे, जे सुख टिकणार आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि म्हणून भानगड काय होते की भौतिक सुख साधनाने तर आपण सुखी झालो, परंतु या आतमध्ये जे म्हणजे आपलं जे चित्त जे आहे, आपलं चित्त आणखी रागाने भरलेलं आहे, आपलं चित्त आणखीन द्वेषानं भरलेलं आहे, आपलं चित्त आणखीन क्रोधानं भरलेलं आहे, ईर्ष्येने भरलेलं आहे, दुर्भावनेनं भरलेलं आहे. तर मला सांगा, ज्याचं चित्तच दुखी आहे, ज्याचं मनच दुखी आहे, अशा दुखी मनाने एखादा व्यक्ती जर असेल, तर अशा व्यक्तीला तुम्ही बंगल्यामध्ये नेऊन ठेवा ना, तो सुखी होईल का? अशा व्यक्तीला तुम्ही लाखो रुपये द्या, तो सुखी होईल का? अशा व्यक्तीला चांगले भर जरी कपडे परिधान करा द्या, तो सुखी होईल का? नाही, तो सुखी होऊ शकत नाही. तर आपण स्वतःचं चिंतन करायला पाहिजे. जर तुमच्यापैकी जर असा कोणी असेल की ज्याच्याकडे सर्व काही आहे, पण तरी सुद्धा जर तुम्ही दुखी आहात, म्हणजे तुमच्याकडे गाडी, बंगला, बँक बॅलन्स, या सगळ्या गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा जर तुम्ही दुखी आहात, म्हणजे तुम्ही नाराज राहता, तुम्ही बेचैन राहता, तुम्ही अस्वस्थ राहता, तुम्ही म्हणजे चिडचिड करत आहात, तुम्हाला शांत चित्ताने झोप लागत नाहीये, तुम्ही सुखाने खाऊ शकत नाहीये, तर मला वाटते तुम्ही थोडंसं चिंतन करायला पाहिजे या गोष्टीचं. तुम्ही चिंतन करायला पाहिजे की माझ्याकडे सर्व काही असूनही अरे मी सुखी का नाहीये? म्हणजे बघा, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. जसं काही लोकांकडे झोपण्याकरिता गाद्या असतात बघा, एकदम स्लीप वेल मटेरियल्स आहे ना, 10,000ची गादी असते बघा, ती स्लीप वेल मटेरियल असतात. पण मला सांगा, तुम्ही 10,000ची गादी घ्या, 50,000ची गादी घ्या, आपण त्या
मखमली गादीवर जर तुम्हाला शांत चित्ताने झोपच लागत नाही आहे, तर त्या 50,000च्या गादीचा काही उपयोग आहे का? काही उपयोग आहे का? त्याच्यापेक्षा तर एखादा भिकारी बरा, बिचाराला फुटपाथ पोतं टाकते आणि सुखानं झोपते. झोपते की नाही? बरोबर, तुम्ही बघितलं असेल, बरोबर आहे की नाही? समजा तुमच्याकडे खाण्यासाठी सगळं काही आहे, खारका, बदाम, काजू, बदाम, सगळं सगळं, म्हणजे खाण्यापिण्याचं काहीही कमी नाही आहे, पण त्या खाण्यापिण्यामध्ये तुमचं मन नाही आहे. म्हणजे अगदी मस्त शांत बसून असं एकदम आनंदी मनाने बसून मस्त छानपैकी ताट वाढलेलं आहे, मस्त आनंद चित्ताने एक एक घास खाताय तुम्ही, प्रत्येक घासाचा प्रत्येक दाण्याचा अन्नाचा तुम्ही आनंद घेत घेत खातायत. असं कधी होते का? जर तुमचं मनच नाही आहे त्या अन्नामध्ये, त्या त्या जेवणामध्ये, तर मला सांगा त्या काजू, बदाम, खारका याचा काही उपयोग आहे का? काही उपयोग आहे का? नाही ना. मग या उलट एखादा भिकारी बघा बरं तुम्ही, त्याला तुम्ही शीड एखादी भाकर जर भिकेमध्ये दिली ना, बिचारा सुखाने पटकन खातो. खातो की नाही? तुम्हाला लक्षात येते का मला काय सांगायचं आहे ते? किंवा या उलट बघा, आणखीन एक सांगतो तुम्हाला, तेव्हा काही काही लोक घरामध्ये एसी लावतात ना, एसी लावतात, मस्त अशी बटन रिमोट दाबलं की मस्त थंडी हवा, छान थंड हवा, थंड थंडी हवा लागते, किती छान वाटते बरं असं. पण जर त्या एसी मध्ये म्हणजे त्या एसीच्या वातावरणामध्ये बसून जर त्या एसीचा लाभ घेण्याची तुमची मानसिकताच नाही आहे, तर मला सांगा त्या 50,000च्या 5 स्टार एसीचा काही उपयोग आहे का? काही उपयोग आहे? म्हणजे मला हे या ठिकाणी हे सांगायचं आहे की आपण सगळ्या भौतिक सुख साधनांना कमवलं, सगळ्या गोष्टी प्राप्त केल्या, मेहनतीने, संघर्षाने, कष्ट करून त्या सगळ्या गोष्टी आपण प्राप्त केल्या, पण तरी सुद्धा जर आपण नेहमी नाराज राहतो, बेचैन राहतो, अस्वस्थ राहतो, आपलं मन जागेवरती नाही आहे, मनाने आपण दुखी झालेले आहोत, आपण नेहमी पश्चाताप करत आहोत, जीवनाबद्दल निराशा उत्पन्न झालेली आहे, तर मग हे आपलं सर्वात मोठं दुःख आहे. जर व्यक्ती नेहमी नेहमी नाराज राहतो ना, काही काही लोक असं बघा नाराज राहतात, असे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर की नाही असं सुखाचा लवलेश सुद्धा दिसत नाही, नेहमी असे नाराज राहतात, तर हे नाराजी होणं हे आपलं दुःख आहे. नेहमी नेहमी नाराज राहणं हे आपलं काय दुःख आहे हे आपल्या जीवनातलं. काही काही लोक अस्वस्थ राहतात, म्हणजे स्वस्थ कधीच राहत नाही, अस्वस्थ राहतात, म्हणजे अस्वस्थ, त्यांचं मन एकदम स्वस्थ नाहीये, त्यांचं मन शांत नाहीये, नेहमी अस्वस्थ राहतात, असमाधानी राहतात, अशांत राहतात, तर हे अशांत राहणं आपलं दुःख आहे. अस्वस्थ राहणं हे आपलं दुःख आहे, किंवा असमाधानी राहणं हे आपलं दुःख आहे. हे आपण समजलं पाहिजे. तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये तुम्ही हे नेहमीच चेक करता स्वतःला की आपलं दुःख काय आहे. काही काही लोक नाराज राहतात त्याच्यामुळे दुःखी राहतात, काही लोक अस्वस्थ राहतात म्हणून दुःखी राहतात, तर काही काही लोक तर चिडचिड चिडचिड करतात. तुम्हाला समजते का चिडचिड करणे? संसारिक जीवन जगत असताना छोट्या छोट्या गोष्टीवर काही चिडचिड स्वभाव म्हणतो आपण, चिडचिडा स्वभाव म्हणतो. काही काही घरी आम्ही बघतो, घरात काही काही लोकांच्या हे टावलेस कधी ठेवला, हे गिलास तिथं का ठेवला, मोबाईलचं चार्जर तिथं का ठेवलं, हे मग्गा कुठे गेला, हे ताट तसं का ठेवलं, हे बॉटल अशी गाऊन ठेवली, हे जसं हे तसं हे असं. अरे छोट्या छोट्या गोष्टीवरून लगेच राग येतो, छोट्या छोट्या गोष्टीवरून लगेच राग येतो आणि चिडचिडा स्वभाव बनून जातो माणसाचा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण म्हणजे माणूस काय त्याला उद्विग्न होतो, उद्विग्न होतो, चिडचिड चिडचिड करतो. आणि मग लोक काय म्हणतात, नातेवाईक काय म्हणतात, अरे बाबा नको बाबा ते चिडचिडा माणूस आहे म्हणतो, तसं म्हणतात ना, नको बाबा त्याला बोलणं, चिडचिडा माणूस आहे म्हणतात की नाही. मग आपला हा जो चिडचिडा स्वभाव झालेला आहे हा कशामुळे झाला? याला आपणच कारणीभूत आहोत, दुसरं कोणी कारणीभूत नाहीये. म्हणजे आपण आपल्यालाच कारणीभूत ठरलेले आहोत आपल्या या दुःखी स्वभावाकरिता. तर बांधवांनो, आपण चिंतन करा, जर तुम्ही अस्वस्थ जीवन जगत असाल तर तुम्ही दुःखी आहात. या अस्वस्थ मानसिकतेमधून तुम्ही लवकरात लवकर बाहेर आले पाहिजे. तुम्ही जर नेहमी नाराज राहता ना, तर ते तुमचं दुःख आहे. तुम्ही त्या नाराजगीतून लवकर बाहेर आले पाहिजे. जर तुम्ही नेहमी चिडचिड करता, दुसऱ्यांवरती रागवता, तर तुम्ही लगेच त्या चिडचिडपणातून, त्या स्वभावातून बाहेर आलं पाहिजे. जास्त वेळपर्यंत त्या स्वभावामध्ये राहू नये. कारण आम्ही पाहिलेलं आहे, अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा राग जरी केला ना आपण, तरी संसार उद्ध्वस्त झाले, परिवाराची राख रांगोळी झाली, रस्त्यावरती आले परिवार. म्हणजे सगळा परिवार सुखामध्ये, म्हणजे सगळा परिवार जवळ असूनही
परिवार जवळ असूनही आपण परिवाराचं सुख घेऊ शकत नाही. परिवाराचं सुख घेऊ शकत नाही. जसं आता एक घरातला कमावता व्यक्ती सकाळी उठतो, चहा नाश्ता करून बाहेर जातो, दिवसभर काम करतो आणि मग संध्याकाळी घरी येतो. घरी आल्यानंतर जसाच तो घराच्या दरवाजावर पाय ठेवतो की त्याचं छोटंसं बाळ असते, ते छोटंसं बाळ धावत धावत जाते, पप्पा 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 म्हणत म्हणत, आणि पप्पा पप्पा म्हणत म्हणत काय म्हणते की पप्पा पप्पा माझ्यासाठी चॉकलेट आणली का. आता पप्पा बाहेरून टेन्शन घेऊन आलेला आहे. पप्पा बाहेरून सगळं टेन्शन घेऊन आलेलं आहे. पप्पा रागाच्या भरात पप्पा काय म्हणते, होय तिकडं. 2 मिनिटं झाली नाही, घरामध्ये अजून पाय पण ठेवलं नाही, होय तिकडं जायच्या माईकडे. त्या बाळ वाटते नाही बा आज पप्पा लयच रागात आहे. तिकडून किचन रूम मधून जी बाई असते घर गृहिणी ती म्हणते, काय झालं माय आज माणूस लयच रागात आहे. आणि रोजच राग घेऊन येते, बाहेरचं टेन्शन घरी घेऊन येते आणि दुसऱ्याचा राग माझ्यावरच काढते. असं छोट्या छोट्या गोष्टी घरामध्ये घडतात की नाही, आहे की नाही. म्हणजे आपण बाहेरच्या गोष्टींचा ताण तणाव ह्या सगळ्या गोष्टी घरात घेऊन आलो तर घरामध्ये मग ताणतणाव वाढतो, घरामध्ये रिलेशन्स दुभगून जातात. त्यामुळे अशा या मानसिकतेमुळे सुद्धा पारिवारिक सुख घेऊ शकत नाही आपण. बघा, आपण पारिवारिक सुख घेऊ शकत नाही. म्हणजे घरामध्ये आपल्याला म्हणजे आपल्याकडे छान सोज्वळ पत्नी आहे, मस्त छानपैकी मुलं बाळं आहेत, आपले आई वडील सासू सासरे सोबत राहतात, आपला परिवार छान आहे. एवढं सगळं पारिवारिक आपल्याकडे गोष्टी असूनही जर त्या परिवाराचं सुख आपण घेऊ शकत नसेल तर मला सांगा, आपण या गोष्टींचं नक्की चिंतन करायला पाहिजे की पारिवारिक सुख सुद्धा आपण का घेऊ शकत नाही. जर तुम्ही आता चिंतन कराल, हे सगळं जे आहे ना, हे सर्वस्वी तुमच्या मनावरती डिपेंड आहे, मनावरती. आता जेव्हा आम्ही लोकांना सांगतो ना असं, तर लोक काय म्हणतात, काय म्हणतात म्हणते, तुम्हाला काय माहिती संसार कसा असते, तुम्ही तर ब्रह्मचारी लोक. अरे बरोबर आहे, आम्हाला काही माहिती नाही, पण पाहतो ना आम्ही म्हणजे दिवसभरातून 10-15 घराला भेटी देतो, लोकांचं दुःख पाहतो ना. आणि लोक पण असे बघा, लोक आम्हाला जास्त सांगतात दुःख, म्हणजे आम्हाला सांगतात, भंतेजी एक सांगू भंते तुम्हाला असं, म्हणजे लोकांना म्हणजे असं वाटते त्यामुळे भंतेजींना सांगावं आपल्या घरचं दुःख, भंतेजी काहीतरी काउन्सिलिंग करतील, आपल्याला मार्गदर्शन करतील. तर लोक आम्हाला सांगतात दुःख. मग पत्नी असेल मग पतीच्या घराने सांगते, आणि पती असेल तर पत्नीचे घराने सांगते, लेकरांचे घराने, सासूचे घराने किंवा सासऱ्याचे घराने काही नाही आम्हाला सांगत राहतात की अशा पद्धतीने भंतेजी आमच्या घरामध्ये सुख नाही आहे. आम्ही लोकांना मार्गदर्शन पण करतो. पण हे जे काही सर्वस्व जे आहे, हे सगळं हे केवळ आणि केवळ आपल्या मनावरती डिपेंड आहे, मनावर. तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये दुःखी असाल तर याकरिता तुमचं मन कारणीभूत आहे. म्हणून आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये ज्याला भगवान बुद्ध म्हणजे काय म्हणतात, त्याला भगवान बुद्ध म्हणजे सुख म्हणतात, जे खरं सुख आहे, असं सुख जे कोणीही तुमच्यापासून हिरवून घेऊ शकत नाही, जे कोणीही तुमच्यापासून चोरून घेऊ शकत नाही, जे तुमच्यापासून कोणी तुम्हाला लुटून घेऊ शकत नाही, असं जे सुख आहे त्याला इनर पीस असं म्हणतात, म्हणजे मनाची शांती. तुमचं मन जर शांत असेल, मन जर संयमी असेल, तर तुमच्या जीवनामध्ये कितीही अप्रिय प्रसंग घडू द्या, कितीही अकुशल म्हणजे प्रसंग येऊ द्या, संकट येऊ द्या, जर तुमचं मन शांत संयमी आणि स्थितप्रज्ञ असेल ना, तुम्ही सहजरित्या त्या संकटाला सामोरं जाऊ शकता. तुम्ही सहजरित्या त्या संकटाला सामोरे जाऊन त्या संकटाचा तुम्ही सामना करू शकता. परंतु आपण आपल्या मनाची बिलकुल काळजी घेत नाही बांधवांनो. आपण आपल्या मनाची काळजी घेत नाही. आपला सगळा वेळ जातो जो आपल्या शरीरावरच खर्च होतो. आपण किती काळजी घेतो बघा स्वतःच्या शरीराची. रोज आंघोळ करतो की नाही, की माझं शरीर चांगलं राहावं, माझं शरीर चांगलं राहावं याकरिता आपण शरीराला रोज आंघोळ घालतो, शरीर स्वच्छ करतो, बरोबर आहे. माझं शरीर अजून छान दिसावं म्हणून आपण छान छान कपडे घालतो, बरोबर आहे की नाही. माझे केस छान दिसावे म्हणून आपण केस संभार करतो, छान छान तेल वगैरे लावून केसाचा म्हणजे केसाची आपण निगा राखतो. माझं तोंड म्हणजे माझं हे चांगलं राहून आपण दात घासतो, आपण तोंडाची काळजी घेतो, नखांची काळजी घेतो आपण. ते काय म्हणतात, ते पीडीक्युअर केडीक्युअर काय म्हणतात, ते सगळं करतो आपण. म्हणजे करतात सर्व हे भौतिक गोष्ट. म्हणजे कसं आहे, स्वतःच्या शरीराबद्दल आपण किती जागृत आहोत बघा, किती जागृत आपण शरीराबद्दल. पण एवढीच जागृती जर आपण आपल्या मनाबद्दल ठेवली तर. आता बघा भंतेजींनी करणे मित्र सुत्त म्हटलं, तुम्ही सर्वांनी ते करणे मित्र सुत्त ऐकलं आताच.
परित्राण पाठामध्ये कर्णीय मेत सुत्ताचा पाठ भंतेजींनी केला. या सुत्तामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे एक आई आपल्या नवजात बालकाचं जसं रक्षण करते त्याप्रमाणे आपण आपल्या मनाचं रक्षण करायला पाहिजे. बघा, एक नवजात आई नेमकाच एका बाळाला जन्म दिलेला आहे, तर ती आई बघा आपल्या बाळाचं किती रक्षण करते. त्याला ऊन, वारा, पाऊस, थंडी किंवा मच्छराचा चावा होऊ नये म्हणून त्याची निगा राखते. बरोबर आहे की नाही? किती काळजी घेते. आपण त्या मातेप्रमाणे आपल्या मनाची काळजी घेतली पाहिजे. जर आपण आपल्या मनाची काळजी घेतली नाही तर जसं बघा ते बाळ कसं असते, रांगत 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 कुठेही निघून जाते. त्याला अग्नी समजत नाही, त्याला पाणी समजत नाही, त्याला साप समजत नाही, त्याला उंदीर समजत, काही समजत नाही. गेलं की हात लावते. बरोबर, अज्ञानी असते ते बाळ. आपलं मन सुद्धा असंच आहे. जर आपण मनाकडे लक्ष दिलं नाही, जर मनाची काळजी घेतली नाही तर आपलं मन असंच पळत 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 एवढं पळणार होऊन जाते, एवढं असंयमी होते की आपल्याला ते फक्त दुःख दुःख आणि दुःखच देते. म्हणून आपल्या मनाची आपण काळजी घेतली पाहिजे. अशा पद्धतीने जेव्हा आपण आपल्या मनाची काळजी घेतो तर असं म्हणजे जे लोक स्वतःच्या मनाची काळजी घेतात त्या लोकांना आपल्या जीवनामध्ये ज्याला म्हणतात ना इनर पीस, आंतरिक शांती, या शांतीचा अनुभव होत असतो. काही काही वेळेस आम्ही लोकांना म्हणतो की 10 दिवसांचा वेळ काढा. तुम्ही ध्यान शिबिर वगैरे करता का? तुम्ही मेडिटेशन आहे ना, मेडिटेशन. तर आम्ही काही लोकांना म्हणतो नेहमी की साहेब, ताई, थोडा 10 दिवसांचा वेळ काढा. शिबिरचे काही सेंटर्स वगैरे मेडिटेशनचे सेंटर आहेत, तर 10 दिवसांचा वेळ काढून तुम्ही त्या शिबिराला पण जाऊन या. तिथे 10 दिवस तुम्ही शिबिराचा अनुभव घ्या, नक्कीच तुम्हाला लाभ मिळेल. तर काही लोकांना असंही वाटतं की ते ध्यान वगैरे करणं हे काय, हे भंतेजीच काम आहे, आमचं कुठं काम आहे, हे सगळं भंतेजीच करतात. पण आम्ही तर करतोच. हे ध्यान वगैरे करणं हे आम्ही करतोच, हे म्हणजे आमच्या भल्यासाठी ते आम्ही करतोच. पण तुमच्यासाठी ते जास्त आवश्यक आहे. हे ध्यान करणं, मेडिटेशन करणं हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त आवश्यक आहे. आमचं काय, आमचं वन मॅन आर्मी आहे. बरोबर आहे की नाही? आमच्या काय जबाबदाऱ्या आहेत का? पण तुमचा विचार करा बरं. तुम्ही स्वतःचा विचार करा. पती, पत्नी, आई, वडील, मुलं, बाळ, घर, संसार, धंदा, बिझनेस, पैसा, किती मोठ्या जबाबदाऱ्या असतात तुमच्या मागे. हा, एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या जर पार पाडायच्या असतील तर यासाठी चांगलं मन पाहिजे ना. फक्त पैसा असून चालत नाही, एक चांगलं मन पण पाहिजे. एक धष्ट मन, म्हणजे ज्याला म्हणता येईल की एक स्थितप्रज्ञ मन, की तुम्ही या सगळ्या जबाबदाऱ्या उत्कृष्ट पद्धतीने जर पार पाडायच्या असतील तर तुमच्याकडे चांगलं मन सुद्धा असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणता ना, मला चांगला मोबाईल पाहिजे, मला चांगले कपडे पाहिजे, मला चांगली गाडी पाहिजे, चांगलं घर पाहिजे. मग सगळ्याच गोष्टी तुम्हाला चांगलं 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 पाहिजे तर सुखी जीवन जगण्यासाठी एक चांगलं मन पण पाहिजे ना. एक चांगलं मन, आणि हे चांगलं मन कुठे मिळते बरं? कोणत्या दुकानामध्ये मिळते चांगलं मन? कुठे बाहेर मिळत नाही. हे स्वतःला स्वतः प्रयत्न करायला लागतात स्वतःचं मन चांगलं बनविण्यासाठी. ज्या मनामध्ये नित्य नियमाने फक्त राग असतो ना, तर असं रागाने भरलेलं मन तुम्हाला दुःख देते. ज्यांच्या मनामध्ये नेहमी द्वेष असतो, असं द्वेषानं भरलेलं मन तुम्हाला दुःख देते. ज्यांच्या मनात दुर्भावना भरलेली आहे, असं दुर्भावनेनं भरलेलं मन तुम्हाला दुःख देते. भगवान बुद्ध याला अग्नी म्हणतात. विस्तव माहिती, समज विस्तव, अग्नी, आग, याला आग म्हटलेला आहे, अग्नी म्हटलेला आहे. जसं अग्नी जसं असतं, अग्नीचा नियम काय आहे? अग्नीचा नियम आहे की तो स्वतः पेटतो आणि त्याच्या सहवासामध्ये जे येतात त्याला तो पेटवून त्याला बेचिराग करतो. बरोबर आहे, त्याला भस्मसात करतो. हा अग्नीचा नैसर्गिक नियम आहे. तशाच प्रकारे ज्याच्या मनामध्ये रागाग्नी पेटला, तो त्या रागाग्नीने स्वतः पेटतो आणि त्याच्या सहवासामध्ये जो जाईल तो त्याला अग्नीमुळे भस्मसात करून टाकतो. रागाग्नी. ज्याच्या मनामध्ये द्वेषाग्नी पेटला, तो स्वतः अग्निप्रमाणे पेटतो आणि त्याच्या सहवासात जो जाईल तो त्याला पेटवतो, त्याला भस्मसात करतो. किंवा
मोहाग्नी ज्याच्या मनामध्ये पेटला तो स्वतः अग्निप्रमाणे पेटतो आणि त्याच्या सहवासात जाणारा तो पेटवतो बघा. म्हणून घराघरामध्ये हे अग्नी पेटलेले आहेत. घराघरात रागाचा अग्नी पेटलेला आहे, द्वेषाचा अग्नी पेटलेला आहे, दुर्भावनेचा अग्नी पेटलेला आहे. म्हणून ते घर भस्मसात झाले. याला माचीसची गरज नाहीये. घर पेटवण्यासाठी माचीसची गरज नाहीये. त्या माचीसच्या आगीला विझवण्यासाठी आपण करू शकतो. पण जर रागाचा अग्नी, द्वेषाचा अग्नी, शंका कुशंकेचा अग्नी, दुर्भावनेचा अग्नी जर घरामध्ये पेटला बांधवांनो, तर त्या अग्नीला विझवणं खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. त्यामुळे स्वतःही मनामध्ये कोणाचा राग करू नका, स्वतः पेटू नका रागामुळं. स्वतःच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न करू नका, म्हणजे द्वेषाच्या अग्नीने पेटू नका. दुर्भावना उत्पन्न करू नका, कोणाबद्दल अकुशल संस्कार उत्पन्न करू नका. या उलट ज्यांना वाटतं की माझं मन शांत राहावं, तर बघा बर्फ असं बर्फाचा नियम काय आहे? बर्फाचा नियम आहे स्वतः थंड राहणे आणि इतरांना थंड करणे, स्वतः शीतल राहणे आणि दुसऱ्यांना शीतलता प्रदान करणे. हा बर्फाचा नियम आहे. अगदी त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या चित्तामध्ये दुसऱ्यांप्रती मैत्री भावना उत्पन्न करता, दुसऱ्यांप्रती सद्भावना उत्पन्न करता, करुणेचा भाव उत्पन्न करता, प्रेम उत्पन्न करता, तर बघा जसं बर्फ आपल्याला थंडा देतो म्हणजे शीतलता देतो, तर असं मैत्रीयुक्त मन तुम्हाला सुख देते, करुणायुक्त मन तुम्हाला सुख देते, सद्भावनेने ओतपोर भरलेलं मन तुम्हाला सुख देते. असं मन तुम्ही तयार करा. मैत्रीयुक्त मन, करुणायुक्त मन, प्रेमानं सद्भावनेनं भरलेलं मन, असं मन तुमचं तयार झालं पाहिजे. या मनाला म्हणतात चांगलं मन. आणि म्हणून बांधवांनो, आपल्याला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजली पाहिजे. तुम्ही या सगळ्या सुख साधनांना कमवा. मी असं म्हणत नाही की तुम्ही घर, गाडी, बंगला, बँक हे कमवू नका, असं मी बिलकुल म्हणत नाही. स्वतः भगवान बुद्ध सुद्धा असं बिलकुल म्हणत नाहीत. उलट तर ते हे गरिबी जी आहे ना, हे गरिबी सर्वात मोठं दुःख आहे असं म्हटलेलं आहे. नक्कीच आपण आपली जी गरिबी आहे, भौतिक गरिबी, ही भौतिक गरिबी आपण दूर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही गृहस्थी लोक आहात, त्यामुळे तुम्हाला पैशांची गरज आहे. घर, गाडी, बंगला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच प्राप्त करा. पण या सगळ्या गोष्टींसोबत सोबत आपल्या मनाला चांगलं बनविण्याचा सुद्धा नेहमी प्रयत्न करा. मनातील राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, माया, अहंकार, गर्व हे विकार नष्ट करण्याचा प्रयत्न करा. म्हणून बघा, जर तुम्ही हे सगळं जाणलं, तर तुमचं चित्त जर तुम्ही शुद्ध केलं, तर बघा असं शुद्ध झालेलं चित्त, असं चांगलं मन तुम्हाला नेहमी सुख देईल, शांती देईल, समाधान देईल. आणि असा व्यक्ती ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे, परिशुद्ध झालेला आहे, अशा व्यक्तीला तुम्ही बंगल्यात ठेवा की तुम्ही झोपडीमध्ये ठेवा, तो नेहमी सुखीच राहणार आहे. तो कधी कंप्लेंट करत नाही. म्हणून स्वतःला असं बनविण्याचा प्रयत्न करा. हे गृहस्थ जीवनातलं खूप मोठं सुख आहे. समाधानपूर्वक जीवन जगा. कारण गृहस्थ जीवनामध्ये समाधान प्राप्त करणं म्हणजे काय म्हणतात त्याला तुम्ही सॅटिस्फाईड म्हणजे संतुष्टपूर्ण जीवन जगणे, समाधानकारक जीवन जगणे, हे सुद्धा गृहस्थ लोकांमध्ये सर्वात मोठं सुख आहे. हे तुम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर या गृहस्थ जीवनामध्ये एवढ्या अनंत इच्छा आहेत, त्या इच्छा कधीही संपत नाहीत. एक इच्छा पूर्ण झाली की तिच्या मागे दुसरी इच्छा, तिच्या मागे तिसरी इच्छा, अनंत इच्छा आहेत. त्यामुळे आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधान माना आणि त्या गोष्टीपासून सुख समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. हे सर्वोत्तम सुख म्हटलेलं आहे भगवान बुद्धांनी. म्हणून सॅटिस्फाईड, संतुष्ट होऊन आपले जीवन जगणं हे आपल्या जीवनातील हे सुद्धा खूप मोठं सुख आहे. तर आपण सर्वांनी कसोशीने हा प्रयत्न करावा की आपल्या जीवनामध्ये आपलं मन चांगलं बनवण्याचा प्रयत्न करावा. आपण आपल्या चित्ताला राग, द्वेष, काम, क्रोध या विकारांपासून दूर करण्याचा प्रयत्न करावा. ध्यान साधना सुद्धा करण्याचा प्रयत्न करा आणि समाधानी होऊन आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. हा सर्व उपदेश भगवान बुद्धांनी आपल्या सर्वांच्या हितसुखाकरिता केलेला आहे. तर मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती अनंत मंगल कामना आणि मंगल आशीष आपल्या सर्वांप्रती अर्पण करतो. विशेष करून भालशंकर परिवार
ज्यांच्या परिवारामध्ये आजचा हा धम्मसंस्कार संपन्न होत आहे, भालशंकर साहेब, ताई, त्यांचा संपूर्ण परिवार आणि आपण सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक, शेजारी, आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो.